माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअर मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण करणार आहोत वेडिंग सीझन मधील साइडर मेकअप लुक। तर सर्वात आधी मी इथे T&W चं रोज टोनर वापरून घेतलेला आहे। चेहरा क्लीन करून झालेला होता, तर मी त्यानंतर टोनर केलेला आहे आणि आता मी शेताफिलचं मॉइश्चरायझर इथे अप्लाय करणार आहे। मॉइश्चरायझरची क्वांटिटी ही एकदम छान घ्यायची आहे, व्यवस्थित मर्ज करून घ्यायचं आहे। त्यानंतर सुप्राचं ब्राउन डार्क टोनचं कन्सिलरने मी डार्क सर्कल, नोज एरिया, लिप्स जवळ जर काळे डाग असतील ते हाईड करून घेतले आणि ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित डॅब करून ते मर्ज करत आहे। आपले स्पॉट्स एकदम हाईड झाले पाहिजे। त्यानंतर मी इथे फॉरेवर 52 चं थोडंसं लाईट टोनचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि सर्व फेसवर मी ते व्यवस्थित असं अप्लाय करून घेणार आहे। त्याला मी हातावर व्यवस्थित आधी ब्लेंड केलं आणि मग चेहऱ्यावर अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर डॅब डॅब पोर्शनने ब्युटी ब्लेंडरने सर्व फेस हा कव्हर करून घेणार आहे। त्यानंतर मी इथे रिकोडचं लूज पावडरने सर्व बेस हा लॉक करत आहे। तुम्ही कोणतंही पावडर इथे यूज करू शकता। लॉक करून झाल्यानंतर मी इथे आय शॅडो करत आहे। मी ऑरेंज कलर घेतलेला आहे। सर्वात आधी थोडंसं मला डेप्थ द्यायची होती आणि थोडंसं छान असे मला आय शॅडो इथे क्रिएट करायचे होते, त्यामुळे मी इथे ब्राऊन कलरचं आय शॅडोने पूर्ण क्रीज एरिया हा कव्हर करून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं त्यांच्या साडीला मॅच होईल या कलरचं थोडंसं पिंकिश टोनने मी आउटर कॉर्नर थोडेसे असे वाढवत आहे। तुम्हाला दिसत असेल थोडंसं राणी कलर त्यांच्या ब्लाउजाचा जो कलर आहे त्याने मी त्यानंतर ऑरेंज नंतर राणी कलर घेतलेला आहे आणि दुसरी बाजू सुद्धा पूर्ण करून घेतलेली आहे। आणि साडीचा कलर हा ब्लू असल्यामुळे मी जे आयबॉल आहे आयबॉलच्या ठिकाणी ब्लू कलर लावून घेतला। एक्स्ट्राची जी पावडर होती ती सर्व रिमूव्ह करून घेतलेली आहे ब्रशच्या साहाय्याने आणि त्यानंतर मी इथे होजो हायलायटर लावत आहे। हायलायटर शिवाय आपला मेकअप हा पूर्ण होत नाही। तुम्ही जर होजोमध्ये इन्व्हेस्ट केली तर अति उत्तम छान हायलायटर आहे। बिगिनर्स असाल तर तुम्ही होजो हायलायटर हे नक्की घेऊ शकता। त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं 3-in-1 ब्लश पॅलेट घेत आहे। यामध्ये काउंटरिंग पण आहे, हायलायटर पण आहे आणि ब्लश पण आहे। मीडियम टू ग्लोई डार्क स्किन पर्यंत आपण इथे हायलायटर किंवा मग ब्लशचा वापर करू शकतो। यामध्ये फेअर टोनला सुद्धा कलर जाऊ शकतो, डार्क टोनला सुद्धा जातो आणि मीडियमला सुद्धा जातो। आपल्या इंडियन टोनचे जेवढेही फेस कलर आहेत त्यांना हे हायलायटर ब्लश पॅलेट नक्कीच जातं। त्यानंतर मी इथे APKचं पोमेड घेतलेलं आहे। हे काजळ पण आहे आणि आयब्रो डिफायनिंग सुद्धा आहे। तर इथे मी आयब्रो डिफाईन करून घेत आहे। सर्वात आधी आयब्रो डिफायनिंग करून घेतली। आपला आय शॅडो झाल्यानंतर मी आयब्रो डिफायनिंग करत आहे। व्यवस्थित असं मिडलला आपण पहिले आयब्रोज डिफायनिंग करायची आणि त्यानंतरच पुढच्या बाजूला यायचं आहे। आयब्रो डिफायनिंग झाल्यानंतर मी थोडंसं हायलायटर पुन्हा लावत आहे। स्विस ब्युटीचं हायलायटर मी इथे यूज करत आहे। सर्वात आधी मी होजो लावलं आणि आता मी स्विस ब्युटीचं हायलायटर लावून घेत आहे। त्यानंतर मी इथे मेबेलिनची डार्क टोनची थोडीशी ब्राउनिश अशी लिक्विड लिपस्टिक जी आहे त्याने आउटर कॉर्नर्स करून घेत आहे। थोडासा डार्क टोन आहे, तुम्हाला यामध्ये थोडा रेड सुद्धा दिसू शकतो। तर मी इथे आउटलाईन करून घेतलेली आहे। आउटलाईन केल्यानंतर मी मेबेलिनचीच लिपस्टिक इथे फिल करणार आहे। राणी कलरची हा कलर आहे तो फिनूरचा 20। ही मेबेलिनची 24 आवर्स चालणारी लिपस्टिक आहे, खूप सुंदर आहे। तर लिपस्टिक लावून झाल्यानंतर मी थोडंसं ब्राऊन कलर जो आहे तो आय शॅडोला खालच्या बाजूला मी व्यवस्थित असं ब्लेंड करून घेत आहे, कारण जो एरिया आहे ना आईसचा तिथे आपल्याला लाईन्स दिसतात, फाईन लाईन्स दिसतात। तर ते कव्हर होण्यासाठी मी ते ब्राऊन कलर लावून घेतलं। त्यानंतर नॅचरल पद्धतीने आय लॅशेस कलरने आय लॅश कर्ल्स करून घेतले। त्यानंतर मी इथे रिकोडचं आयलायनर लावून घेत आहे। सुंदर प्रकारे आपण आयलायनर लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता दोघं डोळ्यांची बाजू किती वेगळी दिसत आहे, विदाऊट आयलायनर आणि विथ आयलायनर। त्यानंतर मी इथे मेबेलिनचाच मस्कारा यूज करणार आहे। सर्वात आधी डोळा हा वरच्या दिशेला आपल्या थंबने व्यवस्थित पकडून घ्यायचं, होल्ड करायचं आणि मगच आपण लॅशेसला मस्कारा लावायचा की जेणेकरून आपल्या आय लॅशेसवरती
डाग पडणार नाही, कुठेही स्पॉट्स लागणार नाही. तर ते लावून झाल्यानंतर मी इथे फेसेस कॅनडाचं मेकअप फिक्सर वापरत आहे. आपला मेकअप हा व्यवस्थित चालावा आणि निघू नये त्यासाठी आपण मेकअप फिक्सर हे एंडिंगला लावलंच पाहिजे. तर फायनल मेकअप लुक आपण इथे बघूया. चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहायचे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. बाय बाय, सी यू. सायडर मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याची हेअरस्टाईल नक्की बघा. हेअरस्टाईल बघायला विसरायचं नाहीये. तुम्हाला यातनं नक्कीच काहीतरी शिकायला भेटलं असेल. बाय.